नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोकठोक. मित्रो, लोकसभा निवडणुकांच्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. या काळात लोकांनासुद्धा, अगदी वर्तमानपत्राचे वाचक असो, टी व्ही मीडियाचे प्रेक्षक असो, या सगळ्यांना राजकीय बातम्या वाचायला विशेषतः आवडतात. राजकारणात कोणकोणत्या घडामोडी होतात, काय होतात, कोणाला उभं राहायचं आहे, कोणाचं तिकीट कटते, या सगळ्या घडामोडी जाणून घ्यायला वाचकांना मोठी उत्सुकता असते. मित्रो, यावेळेस अकोल्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांनी स्वतःची उमेदवारी तर जाहीर केलीच आहे की कोणत्याही परिस्थितीत ते निवडणूक लढवणार आहेत. फक्त प्रतीक्षा एवढीच करायची आहे की शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीशी त्यांचं सूत जुळतं आहे का, किती जागा त्यांच्या वाट्याला येतात, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ज्या जागा त्यांच्यासाठी सोडल्या त्या जागांवर बाळासाहेब आंबेडकरांचं समाधान होतं आहे का, हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतरच इथली उमेदवारीची आणि प्रामुख्यानं अकोल्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय पराजय हे यावर निश्चित होणार. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा जर महायुतीत समावेश झाला आणि ते महाआघाडीत समावेश झाला, महाराष्ट्र विकास आघाडीत, आणि ते इथे अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून उभे असले, 100% त्यांचा विजय होईल. आणि ते जर स्वतंत्र लढले तर नेहमीप्रमाणे इथे भारतीय जनता पक्षाचा विजय होईल. हे अकोला परिसरातल्या अगदी शेंबड्या पोरालासुद्धा हे राजकारण आता गेली 4-5 टर्म ते कळत आलेलं आहे. नजीकच्या अमरावती मतदारसंघामध्ये जसा महाराष्ट्रामध्ये अकोला हा बाळासाहेब आंबेडकरांमुळे विशेष गाजतो आहे, ते राजकारणाचं असं प्रमुख केंद्र झालेलं आहे, त्याच पद्धतीनं शेजारचा अमरावती जिल्हा हा सुद्धा अतिशय वादग्रस्त आणि तोंडाळ खासदार जोडपं म्हणून जे ओळखलं जातं, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीचा विशेष राज्यभरात उल्लेख होत असतो. अगदी हनुमान चालीसा पठणपासून तर वेगवेगळी स्टेटमेंट रवी राणा आणि नवनीत राणा हे देत असतात, त्यामुळे ते विशेष गाजतं. आणि अमरावतीचे आणखी एक वैशिष्ट्य की साऊथच्या सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळ्या सिनेमांमध्ये भूमिका करून त्या रवी राणांच्या जेव्हा पत्नी झाल्या त्यानंतर त्या इथे उभे झाल्या, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी एक क्रेज आहेच लोकांमध्ये. त्यामुळे अकोल्याबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघ विशेष गाजत असतो. आता यावेळी मागच्या वेळी नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्यावर, शरद पवारांच्या पाठिंब्यावर त्या अगदी नवखं चिन्ह घेऊन त्या विजयीसुद्धा झाल्या. नवनीत राणा विजयी झाल्या त्याच्यामागे रवी राणांची मोठी स्ट्रॅटेजी कारणीभूत आहे. कारण रवी राणा बडनेरा मतदारसंघातून दुसऱ्यांदा तिथून आमदार म्हणून निवडून आले. एक लोकांना मॅनेज कसं करायचं, प्रामुख्याने त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जो आदिवासी भाग येतो, मग त्या आदिवासी भागामध्ये वर्षातून 2 वेळ किराणा किट पाठवणे इथपासून ते सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात. मेळघाट आणि धारणी हे आदिवासी बहुल तालुके मोठ्या प्रमाणावर नवनीत राणांच्या बाजूने सामदाम दंडभेद नीती सगळं करून ते आपल्या बाजूने वळवून आणण्यात यशस्वी होत आहेत. त्याच्यामुळे नवनीत राणांच्या यशामध्ये रवी राणांचा सुद्धा मोठा हात आपल्याला दिसतो आहे. यावेळी नवनीत राणा ह्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षातली या राणा दाम्पत्याचं भारतीय जनता पक्ष आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक पाहता यावेळीस त्या भारतीय जनता पक्षाच्या कदाचित उमेदवार ठरतील. भारतीय जनता पक्षासोबत गेलेली जी शिंदे सेना आहे ते अगोदर हा मतदारसंघ सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाट्यावर होता. आनंदराव अडसूळ इथून 2 वेळा खासदारसुद्धा होते, त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदेसोबत गेले आणि यावेळी त्यांनी पक्का दावा केला की कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हाला सुटणार आहे. कदाचित ती भाजपला नाही सुटली तर नवनीत राणा आणखी काय जादूचे प्रयोग करतील आणि आनंदराव अडसूळ कदाचित तिथून उमेदवार असतील. काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ राहावा असाही प्रयत्न चालू आहे. शेवटी महाविकास आघाडीत काय चर्चा होते त्याच्यावर ते बरंच काही ठरते. एवढ्यात गेल्या 1 महिन्यापासून एक महत्त्वाचा फॅक्टर आणि अमरावतीची चर्चा याहीसाठी सुरू आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आहेत. अगदी बाळासाहेब आंबेडकरांचं भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी ह्या राजकीय पक्षाचं सगळं चळवळ उभी होत असताना पॅरलल आनंदराज आंबेडकरांनी मुंबई आणि कोकणाच्या भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रिपब्लिकन सेना नावाचं त्यांची एक सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात वाढवली होती. अलीकडे काही महिन्यांपूर्वी रिपब्लिकन सेनेचं त्यांनी राजकीय पक्षात रूपांतर केलेलं आहे. त्याची राजकीय पक्ष म्हणून नोंदसुद्धा केलेली आहे. आता आनंदराज आंबेडकर हे स्वतः अमरावती या राखीव लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्यास इच्छुक आहे. परवा आमचा प्रतिनिधी त्यांच्याशी बोलला, आमचे मंत्रालय प्रतिनिधी राजू झनके त्यांच्याशी बोलले, तर आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की महाविकास आघाडीकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी सुरू आहे. त्यांना हा जेव्हा प्रश्न केला की जर ते महाविकास आघाडीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीचं नाही जमलं, वंचित बहुजन आघाडीची आघाडी या पक्षांसोबत नाही होऊ शकली, तरी तुम्ही तो उमेदवार राहणार का, तर त्यावर त्यांनी मी जरा घाईत आहे वगैरे वगैरे ते टाळलं. पॅरलल त्याच दिवशी जेव्हा अकोल्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद झाली, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला. कारण त्याच्या आधी एक घटना घडली होती की अमरावतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची भरगच्च आणि यशस्वी एक मोठी सभा झाली, जाहीर सभा झाली. त्या सभेनंतर अमरावतीच्या वंचित बहुजन आघाडीच्या युनिटनी असा एकत्रित निर्णय घेतला, एक ठराव केला की अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात यावी असा एकमुखी ठराव करून त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांकडे पाठवला. त्याचा एक संदर्भ होता. तो संदर्भ, दुसरा संदर्भ आनंदराज आंबेडकरांच्या निवडणूक तयारीचा संदर्भ होता. त्या संदर्भाने पत्रकारांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुजात आंबेडकरांना उमेदवारी द्यावी असं तिथल्या संघटनेनं प्रस्ताव पाठवलेला आहे, तुमचं काय मत आहे? तर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सांगितलं की हे मला अजून माहीत नाही, हे तुमच्याचकडून मी ऐकतोय. आता असं तर होऊ शकत नाही की आनंदराज आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीची तयारी विदर्भातून करतायत आणि अशा परिसरातून करतायत की ज्या परिसरावर थोडाफार प्रभाव आपल्या मोठ्या भावाचा आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांशी त्यांनी चर्चा केली नसावी असं आज तरी अशक्य वाटतं. कदाचित चर्चा केली असावी, बाळासाहेब आंबेडकरांना ते प्रेससमोर सांगायचं नसावं, ही एक कारण असू शकतं. किंवा बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर हे जो प्रयत्न करतायत या भागाला यायचा, तो त्यांना आवडलेला नसेल, काहीही असू शकतं. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी या विषयावर बोलण्याचं टाळलेलं आहे. अनेक वर्षापूर्वी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची अकोला जिल्ह्यात जेव्हा भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी हे सगळे प्रयोग सुरू असतानाच काही वर्षापूर्वी अकोल्यामध्ये रिपब्लिकन सेनेच्या शाखा ओपनिंगसाठी आनंदराज आंबेडकर येऊन गेले. मग नंतर अचानक ते काम थंड बस्त्यात पडलं. म्हणजे पडद्यामागचं असं सांगितलं जातं की बाळासाहेब आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा हा प्रकार फारसा आवडला नसावा, त्यांनी कदाचित त्यांची कान उघडणी केली असावी. एकाच जिल्ह्यात शेवटी एकाच परिवारातले दोन भाऊ पॅरलल नेतृत्व उभं करत असतील आणि मग पुढे लोकांची पसंती याला की त्याला या पद्धतीचं पुढे राजकारण उद्भवूच नये, लोकांना पर्याय उपलब्ध होऊच नये कदाचित, आणि घरचा भात चव्हाट्यावर येऊ नये कदाचित, हाही उद्देश असू शकतो. त्याच्यामुळे आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना अकोल्यात, मला वाटते अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात शाखा असून सुद्धा पुढे त्यांचं काम वाढू शकलं नाही. आता पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने आनंदराज आंबेडकर गेली 6 महिने तयारी करत आहेत. त्यांचे आतापर्यंत 4-5 दौरे झाले. पांढरी खानमपूरला जो बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारावरून आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलकांवर अमरावतीच्या आयुक्त कार्यालय परिसरात जो लाठीमार झाला, त्या सगळ्या जखमींच्या भेटीसाठी सुद्धा आनंदराज आंबेडकर आज येऊन गेले. पहिल्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर त्या परिसरात येऊन गेले. ते नेते म्हणून त्यांचं काम आहे, परंतु एक लोकसभेचा इच्छुक उमेदवार या नात्याने आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा आपला संपर्क वाढवलेला आहे. आता वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जर आनंदराज आंबेडकर असले, तर कल्पना करा, काका आंबेडकर घराण्यातलं पहिल्यांदा काका विरुद्ध पुतण्या या पद्धतीचा संघर्ष
अमरावती लोकसभा या राखीव लोकसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आणि अर्थात त्याचा फायदा तिथे जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, नवनीत राणा असतील किंवा आणखी कोणी आनंदराव अडसूळ असतील अर्थात त्यांना होईल. आता हे साध्या राजकीय निरीक्षकांना जर कळत असेल तर मला वाटते आंबेडकर घराण्यातल्या सगळ्या सुज्ञांना ते कळते. बाळासाहेब आंबेडकर तर राजकारणाचे भाष्यकार आहेत. ते देशभरातल्या जगभरातल्या राजकारणावर बोलतात. त्यांना निश्चितच याचे बरे वाईट सगळे परिणाम माहीत असतील. आणि आनंदराज आंबेडकरसुद्धा यांचं नेतृत्वसुद्धा आज काही निर्माण झालं नाही. अगदी इंदू मिलचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या निमित्त इंदू मिलचं आंदोलन जे असेल ते मोठ्या प्रमाणावर आनंदराज आंबेडकरांनी एक चालवलं होतं. अतिशय आक्रमक नेता म्हणून आंबेडकर घराण्यातले हे दोन व्यक्ती जे आहेत, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व अतिशय मवाळ आणि सॉफ्ट सुसंस्कृत असं नेतृत्व आहे. दुसऱ्या बाजूला आनंदराज आंबेडकर सुसंस्कृत असतानाच सुद्धा आंबेडकरी तरुणांना ज्या पद्धतीचं आक्रमक नेतृत्व हवं असतं, अपेक्षित असतं, तशी रिपब्लिकन सेना अर्थात त्यांच्या त्या पक्षाच्या नावातच रिपब्लिकन सेना म्हटलं की आक्रमकपणा यायला पाहिजे. म्हणून मुंबईतल्या नजीकच्या ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, कोकण असेल त्या परिसरातल्या आंबेडकरी समुदायाला, आंबेडकरी तरुणांना साजेसं नेतृत्व, आक्रमक नेतृत्व देण्याचं काम गेली अनेक वर्ष आनंदराज आंबेडकर करतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने जर आंबेडकर घराण्यातली ही दोन माणसं, काका विरुद्ध पुतण्या, असा संघर्ष झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल, काय उद्भवेल याची कल्पनाही आपल्यासारख्या पुरोगामी माणसांना आणि ज्यांना आंबेडकर घराण्याविषयी प्रामुख्यानं आदर आहे, आदराची भावना आहे, सातत्याने गेली 7-8 टर्म बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव होत आहे, ते एकदा तरी यावेळी लोकसभेवर गेले पाहिजे. आंबेडकरांचं नाव घेऊन उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्यांचा काही संबंध नाही अशी माणसं, अशा व्यक्ती आंबेडकरांचं नाव घेऊन 3-3, 4-4 वेळ मुख्यमंत्री होतात आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मात्र एक तत्त्वाचं राजकारण किंवा त्यांच्या पद्धतीचं राजकारण करून सत्तेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. याचं शल्य, याची खंत बाळासाहेब आंबेडकरांच्या किंवा आंबेडकरी घराण्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, त्यांच्या विचारांमुळे प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांचं हे शल्य आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असू शकतं, त्यांच्याकडे भावनिक किंवा श्रद्धायुक्त नजरेनं पाहणाऱ्या आंबेडकरी समुदायाचा असू शकतो, तो एक वेगळा भाग आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व ज्यांनी बघितलं, तपासलं, जे त्यांच्या संपर्कात आले, त्यांचे वेगवेगळ्या विषयाचे विचार ऐकून घेतले, त्यांची राजकारणाची पद्धती ऐकून घेतली, की व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्यांना ज्यांनी समजून घेतलं, त्या सगळ्यांना असं वाटते की एकदा हा माणूस लोकसभेत असला पाहिजे आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊन काहीतरी महत्त्वाच्या पदावर हा माणूस बसला पाहिजे. त्यांनी अनेक फायदे होतात. बघा तुम्ही, तात्विकदृष्ट्या रामदास आठवले यांच्याकडे आपल्याला कोणत्याही दृष्टीनं बघता येत नाही, परंतु गेली 10 वर्ष ते केंद्रात सतत खासदार किंवा मंत्रिपदात असतात. त्याचा फायदा खाली जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते त्या पक्षासाठी, त्या नेत्यासाठी राबतात, त्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आणि त्याच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर सामाजिक कार्य असतील, व्यक्तिगत लाभ असतील, ह्या अनेक गोष्टी सुकर होतात. शेवटी राजकारणात येणारी माणसं काही साधू संन्यासी नसतात. त्या सगळ्यांना असं वाटते की या निमित्ताने आपल्या शैक्षणिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, काही आपलं नगरपालिकेपासून, जिल्हा परिषदेपासून काही उमेदवारीचं असेल, सत्तेचा एक मोठं पाठबळ लागतं. त्या निमित्ताने लोकांची कामं होतात. सत्तेत गेल्यावर अनेक गोष्टी सुकर होतात. ह्या गोष्टींसाठी अनेक लोक असे आहेत की ज्यांना असं वाटते की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सत्तेत असले पाहिजे किंवा महत्त्वाच्या राजकीय प्रवाहातसुद्धा असले पाहिजे. परंतु असं असताना आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांचा सामना जर झाला तर तो दुर्दैवी असेल. असं होऊ नये. सुजात आंबेडकर तिथून एकटे उमेदवार असले पाहिजेत किंवा आनंदराज आंबेडकर तिथून एकटे उमेदवार असले पाहिजेत. म्हणजे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर गेले पाहिजेत आणि तिथून सुजात किंवा आनंदराज यापैकी कोणीतरी एक गेलं पाहिजे. दोघंही लोकसभेवर गेले पाहिजेत. या पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे. आता कदाचित या सगळ्यांमागे महाविकास आघाडी, शरद पवार किंवा काँग्रेसचा काही डाव असेल का? प्रकाश आंबेडकर यांचं जर आपल्याशी नाही जुळलं तर एक आंबेडकर आपल्याजवळ पाहिजे म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना बाजूला ठेवून आनंदराज आंबेडकरांशी काही त्यांच्या चर्चा, सल्ला मसलत, बैठकी होत आहेत का? ही कदाचित असू शकेल, घडू शकेल. हे आपण वेगळ्या अँगलनी तपासलं पाहिजे. असं झालं तर लोकांनीसुद्धा महाविकास आघाडीची ही चाल ओळखली पाहिजे. शेवटी हे राजकारण आहे. जर प्रकाश आंबेडकरांचं काही तत्वांच्या आधारे, काही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे, काही अटींच्या आधारे
आधारे जर महाविकास आघाडीशी नाही पटलं, ते महाविकास आघाडीत नाही आले, तर एक आंबेडकर आपल्याकडे हवा, त्यासाठी कदाचित महाविकास आघाडीने ही आतापासून दोरी टाकून ठेवलेली असावी. म्हणून आनंदराज आंबेडकरांनी कदाचित बाळासाहेब आंबेडकरांशी या संदर्भात चर्चा केली नसावी. हाही अँगल या सगळ्या घटनाक्रमामागे असू शकतो. ते काही असलं तरी यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी घराण्यातली जी माणसं उभी राहतील ती माणसं मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर, विधानसभेवर निवडून गेली पाहिजे, अशीच तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांची निश्चित अपेक्षा असेल. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.